नमस्कार मंडळी. आपली संस्कृती आपले सणवार ह्या मराठी चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला भाग अत्यंत पवित्र, मंगलमय आणि भक्तिभावाने ओतप्रेत भरलेला आहे. कारण आज आपण साक्षात त्रिदेवांच्या अवताराची, श्री दत्तात्रेय भगवंताच्या जन्मदिवसाची म्हणजे दत्त जयंतीची कथा, इतिहास, परंपरा, पूजाविधी आणि आध्यात्मिक संदेश जाणून घेणार आहोत. पूजेसाठी शुभमुहूर्त आहे सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 पर्यंत. दत्त जन्म वेळेचे मुहूर्त आहे सायंकाळी 6:30 म्हणजे 6:30 ते 7:30 गोरज मुहूर्तावर. आजचा दिवस म्हणजे गुरुवार 4 डिसेंबर 2025. भक्तीचा, शांततेचा, ज्ञानाचा आणि आपली भारतीय परंपरा किती दिव्य आहे याची जाणीव करून देणारा दिवस. म्हणून चला आज आपण दत्तात्रेय म्हणजे 3 देवांचा त्रिगुणात्मक अवतार, ब्रह्म, विष्णू आणि महेश, अनुसूया माता आणि मुनी आणि अत्री यांना जन्मलेला हा अवतार केवळ शक्तींचा नव्हे तर तपस्वी, संयम आणि परिपूर्ण मातृत्वाच्या उद्धत भावनेचे प्रतीक मानले जातो. अनुसूया माता ही पतिव्रतेचे सर्वोच्च आदर्श. तिने आपल्या तपस्याने ब्रह्म, विष्णू, महेशांना प्रभावित केले. तिन्ही देवांनी तिची परीक्षा घेण्यासाठी तिच्या दारात ब्रह्माचे रूप धारण घेतले, म्हणजे ब्राह्मणाचे रूप धारण घेऊन नग्न अवस्थेत भोजन द्या अशी अवघड मागणी केली. अनुसूया मातेने आपल्या तपोनिष्ठ शक्तीने त्यांना लहान बालकांच्या रूपात परिवर्तित केले. ह्या तिन्ही बालकांचेच एकच रूपातून प्रकट झालेला दत्तात्रेय त्रिदेवांचा अवतार. हा अवतार म्हणजे करुणा, ज्ञान, विरक्ती आणि भोग ह्या मोक्ष यामध्ये संतुलन शिकवणारा मार्ग. दत्तात्रेयाची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांची 24 गुरूंची शिकवण. असे म्हणतात, जगातील प्रत्येक वस्तूंमध्ये मला गुरु दिसला. पृथ्वी सहनशीलता, वायू मुक्त विचार, सूर्य प्रकाश कर्म, चंद्र शांतता, समुद्र विशालता, आकाश निराकार असे 24 गुरु. ही शिकवण आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. दत्त सांगतात, जेथे ज्ञान मिळतं तोच गुरु. मार्गशीर्ष पौर्णिमेला हा दिवस दत्तात्रेय जयंती जन्मदिवस मानला जातो. ह्या दिवशी चंद्र पूर्ण, मन शांत आणि वातावरण अत्यंत शुभ असतं. भारतात अनेक राज्यात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गाणगापूर, नरसिंहवाडी, ओढा, नागनाथ, अक्कलकोट, गोंजा आणि महाराष्ट्रातील अनंत दत्त मंदिरे ह्या दिवशी दत्त भक्त नारायणी नाम, श्री गुरुचरित्र वाचन, दत्त मंत्र जप करतात. संपूर्ण भारतात संपूर्ण रात्र दीप, भजन, आरती आणि परिक्रमा सुरू असते. आज मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी साजरी करायची दत्त जयंतीची पूजा. सकाळी स्नान करून घर स्वच्छ करा. देवघरात किंवा चौरंगावर पांढरा किंवा पिवळं वस्त्र अंथरा. दत्ताची मूर्त किंवा फोटो ठेवावा. त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा. चंदन, अक्षदा, फुले अर्पण करायची. ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र 108 वेळा म्हणा. नारायणी नाम, दत्त स्तोत्र किंवा श्री गुरुचरित्र एक अध्याय वाचा. प्रसाद म्हणून खीर किंवा फळं अर्पण करा. शेवटी दत्ताची आरती करा. ही पूजा केल्याने मन शांती, घरातील अडचणी शांत होतात आणि दत्ताची दिव्य कृपा प्राप्त होते. आजच्या ताणतणावाच्या जीवनात दत्त सांगतात, आतला आवाज ऐका, बाहेरचा आवाज कमी करा. ते शिकवतात संयम, नम्रता, समाधान, सर्वांमध्ये देव पाहण्याची दृष्टी. आजच्या जगात लोकांना शांतता हवी आहे. आतला गोंधळ दूर करण्यासाठी दत्त मार्ग सर्वोत्तम आहे. खूप भक्त सांगतात की दत्ताचे नाव घेता क्षणी घरातील संकटे शांत झाली, मार्ग सापडला, मनाची उभी असलेली भीती नाहीशी झाली. काहींना स्वप्नात दत्ताचे मार्गदर्शन होते, काहींच्या जीवनात चमत्कारिक बदल घडतात. दत्त भक्ती ही केवळ धार्मिक नाही, ती मनाला धरून ठेवणारी, ऊर्जा देणारी एक अद्भुत शक्ती आहे. आपल्या महाराष्ट्रात दत्त जयंती म्हणजे गावोगावी वाद्य, ताशे, भजनी मंडळ, परिक्रमा, दत्त आरती. दिवाळीपेक्षाही सुंदर दिव्यांची झगझगाट असो. गावातील आजी आजोबांची कथा, आईच्या ओव्या, भजनी मंडळांचा नाद, हे सगळं ऐकताना अंगावर काटा येतो. श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्रात अपार शक्ती आहे. हा मंत्र जेथे जपला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा
टिकत नाही. मित्रांनो, आपण आपली परंपरा जतन केली पाहिजे. आपल्या पिढीला दत्ताचा संदेश सांगितला पाहिजे. कारण संस्कृती टिकली तर समाज टिकतो. दत्त जयंतीच्या ह्या दिव्य दिवस तुमच्या घरात शांती, सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद भरभरून देवो. आपण सर्वांच्या वतीने श्री गुरुदेव दत्त दत्त. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.